नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच जल्लोषात साजरी करू नवरात्र, हीच करूया सर्वजण मिळून प्रार्थना। आता सविस्तर बातम्या। हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते। वासंतिक नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते। भारतात सर्वप्रथम या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा केली जाते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो। दररोज झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली जाते। तसेच देवीपुढे सप्तशतीचा पाठ वाचन करण्यात येतो। अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते। नवरात्रीचा आज पहिला दिवस असल्याने मंदिराबाहेर भाविकांनी येण्यास सुरुवात केली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला आपल्या आराध्याचे दर्शन करता येईल अशा भोळ्या भावाने श्रद्धाळू कर्णपुरा येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघाले। परंतु कोरोना या संकटाचे सावट अजूनही पूर्णपणे आपल्यावरून संपलेले नसल्याने मंदिराच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला। त्यामुळे भाविकांना नाईलाजाने दुरूनच दर्शन घेऊन समाधान मानावे लागले। नवरात्री निमित्ताने शहरातील भाविक मंदिराबाहेर दर्शनासाठी गर्दी करणार हे निश्चित असल्याने कर्णपुरा येथील मंदिराबाहेर पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे। 12 महिन्यांच्या नंतर म्हणजेच वर्षातून फक्त एकदाच हा सण येतो, त्यासाठी सर्व भाविक खूप आधीपासून तयारी करतात। घटस्थापनेसाठी लागणाऱ्या सामग्री घरात खूप अगोदरच आणून घेतात। अशा उत्सुकतेच्या वातावरणामध्ये मंदिरे बंद असल्यामुळे भक्तांमध्ये थोडी नाराजी असल्याचे दिसून येत आहे। आपल्या आराध्याला बाहेरूनच बघून धन्य मानणारी आपली भाऊक जनता मंदिराबाहेर गर्दी करतील आणि स्वतःसोबत इतरांचे आयुष्य न कळत धोक्यात घालतील, यासाठी पहिल्या दिवसापासूनच कर्णपुरा मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला है। कोरोना की वजह से दर्शन बने, हम बाहर से दर्शन कर रहे। हमारा ये सरकार की तरफ है, जब दर्शन को खोलेंगे जब हम दर्शन को आएंगे और माता का हम दूर से हाथ जोड़ के निकल रहे और हमको ऐसा माता का आशीर्वाद होना चाहिए और अगले साल ये संकट आना नहीं चाहिए कोरोना का। ये साल कोरोना का बहुत ही संकट है अपने पूरे भारत में। तो ये साल जो कर्णपुर की यात्रा भरती दर साल, वो ये साल भर नहीं पाई है कोरोना की वजह से। जहाँ पे यहाँ पे हज़ारों भाविक आते हैं, तो महाराष्ट्र शासन ने, हमारे माननीय मुख्यमंत्री साहब ने एक मंदिर बंद रखा। क्यों बंद रखा कि कोरोना की वजह से बहुत लोग एक्सपायर हो रहे, कोरोना बहुत फैल रहा है। मैं माता से विनती करूँगा कि आपकी आशीर्वाद से कोरोना पूरा चला जाए। पूरा समर्थन करते हैं हम इसमें, क्योंकि कोरोना वायरस की वजह से इधर पब्लिक आने को नहीं होना और ट्रस्ट ने भी मंदिर बंद रखे हुआ है और पुलिस का हम सहकार्य कर रहे हैं और इधर कोई आना नहीं, ऐसा बंदोबस्त करे हुए पुलिस ने। बस ऐसा ये बीमारी सब तरफ फैली हुई है, तो पूरा महाराष्ट्र बंद है और ये यात्रा जो है पूरे मराठवाड़े की मेन यात्रा है। तो यहाँ से दिल्ली बिहार इधर उधर से बहुत लोग आते, पर इस साल तो पूरा बंद होने की वजह से मेरे को फ़ोन आए थे लोगों के। मैंने तो सबको बोला भाई कि इधर कुछ यात्रा नहीं है, टेंडर नहीं है और बंदी डाली हुई है, तुम आना नहीं। तो सबने उसका पालन करे, क्योंकि बाहर के लोगों को मालूम नहीं था, तो मैंने उनको बता दिया कि भाई इधर आने की ज़रूरत नहीं है। आने वाले साल में बीमारी खत्म होने के बाद अपन और धूमधाम से करेंगे और अच्छे तरीके से नियोजन करेंगे और प्रशासन का पूरा समर्थन करेंगे। सन 2020 चे आतापर्यंतचे सर्व सणवार हे अगदी साध्या पद्धतीने आणि आपापल्या घरातच साजरे करावे लागले। एकतर कोरोना आणि दुसरीकडे काम नसल्याने खिसा खाली। यामुळे सण कोणताही असो, मध्यम वर्ग, रोज कमावून खाणारे यांच्याकडे पैसे नसल्याने खरेदी करण्यास लोक बाजारात येत नाही। याचाच परिणाम नवरात्र सणानिमित्त जे लोक व्यवसाय करीत आहेत,
ज्यामध्ये मूर्ती विकणारे आणि जय माता दीचे घोषवाक्य असलेले चुनरी विक्रेता यांचा व्यवसाय कोरोनामुळे पूर्ण कोलमडला आहे. कोरोना या संकटामुळे सर्वच वर्गातील नागरिकांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली दिसून येत आहे. गरीब, रोज कमावून खाणारे, मध्यमवर्गीय अशा सर्वांचेच तर पूर्ण जीवन कोविड-19 या 7 रोगाने पार पालटून टाकले. अशा स्थितीत येणारे सणवार हे कसे साजरे करावे हा प्रश्न या लोकांच्या समोर उभा ठाकला आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापूर्वी जे काही सण उत्सव होते तेही आपापल्या घरातच लोकांनी कसेबसे साजरे केले. शहरातील नवरात्री निमित्ताने जे लोक आपला व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायाची गाडीही अशाच कोरोनाच्या खडतर रस्त्यावरून पुढे चालत आहे. लोकांकडे खायला पैसा उरला नाही, त्यात कसला सण आणि कसले काय अशी त्यांची मनस्थिती झालेली आहे. त्यामुळे बाजारात खरेदी करणारे खूप तुरळक लोक दिसत आहेत. यामुळे शहरातील मूर्ती विकणारे विक्रेता असो की चुनरी विक्रेता असो, या सर्वांचाच व्यवसाय मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी झालेला दिसून येत आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या जीवनातून कायमचे निघून जावे हीच आपण सर्व प्रार्थना करूया. सर, नवरात्रि शुरू हो चुकी है और आज के बाद दुर्गा पूजा भी हो चुकी है, तो आप क्या कहेंगे? तो मतलब जो हर साल जो मतलब सेल होता है तो ये टाइम तक तो अभी पूरा सेल होता है, लेकिन इस बार में तो कुछ भी सेल नहीं हुआ अभी, मतलब 25% माल भी सेल नहीं हुआ अभी. क्या वजह लगती है आपको ऐसा? इसकी वजह मतलब अभी जो गवर्नमेंट ने अभी परमिशन दी है कि मंडल नहीं बैठाना चाहिए, अब इस मंडल की वजह से भी तो इस पर बहुत पाबंदी लग गई. तो हिसाब से मंडल का तो मतलब ये अपने औरंगाबाद सिटी के जो अंदर के मंडल है वो तो अभी कोई आ नहीं रहा है. अगर सेल नहीं होता है तो कितने का नुकसान होगा? अभी इसमें नुकसान बोले तो कलर का पैसा और ये इसका भी पैसा नहीं निकलता है, मतलब 0% ही पकड़ो. ऊपर से ये भाड़ा अलग, भाड़ा वाला तो भाड़ा लेगा, लेकिन इसका जो सेल है मतलब कलर का पैसा, इसका पीओपी का पैसा, ये भी निकलना मुश्किल है. ऐसी कंडिशन है. आज नवरात्रीच्या निमित्ताने की जे काही संकट आलेलं आहे पूर्ण जगावर ते दूर झालं पाहिजे आणि सगळ्या लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे, आपली पण आणि दुसऱ्यांची पण, की सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, मास्क प्रत्येकाने लावलं पाहिजे, कारण सध्या कोणतीच लस अवेलेबल नाही आहे, तर आपली सुरक्षा आपणच घेतली पाहिजे. आणि राहिला प्रश्न जत्रेचा, तर जत्रा दरवर्षी भेटते, हे पहिलं वर्ष आहे की जत्रा भरणार नाही. पण बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे, CT स्कॅन, BEMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom, MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903.
पुन्हा एकदा आपले स्वागत. पुंडलिकनगर रोडवरील पुष्पक सॅनिटेशन आणि पेंट्स या हार्डवेअर सामानाच्या गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊनमधील 13,000 रुपये किमतीचे गिझर व मिक्सर चोरी करण्यात आले. सदर गुन्ह्याची खबऱ्यांमार्फत माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी फक्त 6 तासातच आरोपींना पकडून मुद्देमाल जप्त केला. 1300 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महेश रामेश्वर तोटला यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवली की त्यांचे धरतीधन प्लाझा हनुमान चौक या बिल्डिंगमध्ये असलेले पुष्पक हार्डवेअर नावाचे दुकान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्याची शटर फोडी करून आतील प्लंबिंगचं सामान चोरून नेलेले आहे. त्याचबरोबर तेथील CCTV फुटेज फोडलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही भादवीच्या कलम 461, 380, 427 सेक्शनाने गुन्हा नोंदवून तपासास सुरुवात केली. घटनास्थळी भेट दिली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय विश्वसनीय गुप्त वार्तेनुसार आरोपी नामे शेख इरफान शेख लाल वय 26 वर्षे राहणार गारखेडा या रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यामध्ये त्याच्याकडून मुद्देमाल पंचसमक्ष हस्तगत केला आहे. दुसऱ्या एका साथीदाराचं नाव सांगितलं असून त्याचा शोध चालू आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता सर, DCP दीपक गिरे सर, ACP भुजबळ सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथील चौरस्त्यावर मोठा खड्डा महानगरपालिकेच्या कामानिमित्ताने खोदण्यात आला असून हा खड्डा तसाच राहिलेला असल्याने त्यात पावसाचे पाणी साचून दुर्गंधी, मच्छर या सर्व गोष्टींमुळे परिसरातील दुकानदार, व्यावसायिक यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या रस्त्यावरून रुग्णांना ने-आण करण्याचे काम सुरू असते. हा वर्दळीचा रस्ता असल्याने येथे अपघाताची शक्यता दाट असल्याने महानगरपालिकेने याकडे लक्ष लवकरात लवकर देणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरात महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामामध्ये येथील चौरस्त्यावर मोठा खड्डा करण्यात आला असून येथे वाहतूक जास्त असल्यामुळे या रस्त्यामुळे वाहतुकीस खूप अडथळा निर्माण होत आहे. तसेच येथून रुग्णांना ने-आण करण्यात येते. हा गड्डा त्वरित भरण्यात यायला हवा, कारण येथे या खड्ड्यामुळे दुर्गंधी तसेच मच्छर पसरून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ये गड्ढा कम से कम 8 दिन से है, पिछले फ्राइडे से है और वहाँ पर तो कर्मचारी आकर गए इसके कॉरपोरेशन के, लेकिन कुछ करे नहीं. 1-2 बार पानी के टैंकर आके जेट मशीन आया, पानी लिफ्ट किया, लेकिन फिर जैसा वैसे और हला गया. और इसके अंदर पीने का पानी भी है और ड्रेनेज का पानी मिक्स होगा इसके अंदर. वो होंगे बोल रहे, लेकिन पॉइंट मिल रहा नहीं उनको. लेकिन मैं उनको कहा कि सामने एक ड्रेनेज लाइन है, हो सकता है उसमें से लाइन इसमें मिल गई होंगी. उनको यहाँ आ ही नहीं सक रहे ना, दूसरी जगह चले जा रहे हो, औरंगपुरा, गुलमंडी या अपने समर्थनगर वहाँ चले जाते पेशेंट. और वो बोलते ये कब बंद होगा, क्या नहीं होगा, ये वो जाके बार बार हमको वही बोलते रहते हैं. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच जल्लोषात साजरी करू नवरात्र. हीच करूया सर्वजण मिळून प्रार्थना. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन, मनामनाचे.